डॉक्टरनं तुझ्या बापाला जवळ बोलवलं आणि सांगितलं, दादा फक्त 15 मिनिट आहेत आपल्यापाशी, परिस्थिती फार गंभीर आहे, बाळ आडवं आलंय, एक तर बाळाची आई वाचल नाहीतर फक्त बाळ वाचल, दोन्ही वाचणार नाहीत, कारण बाळ अधिक अंत बरोबर बाळंत. अरे काय असते आई, ऐका जाऊन, लंगड्याचा पाय, वस्त्राची गाय, दुधावरची साय म्हणजे आई असते, जी असल्यावरती कळत नाही आणि एकदा गेल्यानंतर परत मिळत नाही, तिला आई म्हणतात. आपल्या या शरीराच्या कातड्याचा जोडा करून आपल्या आईच्या पायामध्ये घातला ना दादांनो, तरी सुद्धा तिचे उपकार कधी फेटणार नाहीत. एवढे उपकार आपल्या आईचे आपल्यावर असतात. तुझ्या कातड्याचा जोडा शिवणी जरी घातला तिच्या पायी, तुझ्या कातड्याचा जोडा शिवणी जरी घातला तिच्या पायी, तरी उपकार आईच्या दुधाचे वेड्या कधीच फिटणार नाही, तरी उपकार आईच्या दुधाचे वेड्या कधीच फिटणार नाही. उपकार आईच्या दुधाचे वेड्या कधीच फिटणार नाही, तरी उपकार आईच्या दुधाचे वेड्या कधीच फिटणार नाही. हे तुझ्या कातड्याचा जोडा शिवणी, तुझ्या कातड्याचा जोडा शिवणी जरी घातला तिच्या पायी, तरी उपकार आईच्या दुधाचे वेड्या कधीच फिटणार नाही, तरी उपकार आईच्या दुधाचे वेड्या कधीच फिटणार नाही. तरी उपकार आईच्या दुधाचे वेड्या कधीच फिटणार नाही, तरी उपकार आईच्या दुधाचे वेड्या कधीच फिटणार नाही. कधीच फिटणार नाही रे, कधीच फिटणार नाही, कधीच फिटणार नाही रे, कधीच फिटणार नाही. 9 महिने 9 दिवस तिने पोटी भार तुझा वाहिला. दादा, ज्यावेळी तू आईच्या पोटामध्ये होता, प्रसूतीच्या वेळी तुझ्या आईला दवाखान्यात नेण्यात आलं, डॉक्टरनं तुझ्या बापाला जवळ बोलवलं आणि सांगितलं, दादा फक्त 15 मिनिट आहेत आपल्यापाशी, परिस्थिती फार गंभीर आहे, बाळ आडवं आलंय, एक तर बाळाची आई वाचल नाहीतर फक्त बाळ वाचल, दोन्ही वाचणार नाहीत, कारण बाळ अधिक अंत बरोबर बाळंत. एकतर बाळ नाहीतर आईचा अंत, त्याला बाळंत पण म्हणतात. सोपं नसतं ते. डॉक्टरनं सांगितलं 15 मिनिटाचा वेळ आहे, दादा पटकन निर्णय घ्या, बाळ पाहिजे का बाळाची आई पाहिजे. आपल्या बापानं पक्षा पुढचा विचार केला नाही. बाप म्हणला, डॉक्टर साहेब बाळ गेलं तरी चालतंय, बाळ नाही वाचला तरी चालतंय, पण बाळाची आई वाचली पाहिजे. डॉक्टर आपल्या आईकडे गेला, आईला सांगितलं, ताई परिस्थिती गंभीर आहे, फक्त 10 मिनिटात आपल्यापाशी, पटकन सांगा, एकतर बाळ वाचल नाहीतर तुम्ही वाचता, दोन्ही वाचणार नाही. त्यावेळेला आईनं मागचा पुढचा विचार नाही केला. आई म्हटली, डॉक्टर साहेब मी नाही वाचली तरी चालेल, परंतु माझं बाळ वाचलं पाहिजे. दादांना याला आई म्हणतात. 9 महिने 9 दिवस तिने पोटी भार तुझा वाहिला, 9 महिने 9 दिवस तिने पोटी भार तुझा वाहिला, आधी कष्ट दुःख सोसिले तिने तवा जन्म तुझा रे झाला, आधी कष्ट दुःख सोसिले तिने तवा जन्म तुझा रे झाला. तुझ्या काळजाच फूल करून जरी वाहिल तिच्या पायी, तुझ्या काळजाच फूल करून जरी वाहिल तिच्या पायी, तरी उपकार आईच्या दुधाचे वेड्या कधीच फिटणार नाही, तरी उपकार आईच्या दुधाचे वेड्या कधीच फिटणार नाही, तरी उपकार आईच्या दुधाचे वेड्या कधीच फिटणार नाही.
सोसिला तिने त्रास, किती सोसिला रे वनवास. दादांनो, आपली आई गरीब होती, आपला बाप गरीब होता, परंतु त्यांनी आपले हट्ट पुरवताना कधी गरिबी जाणू दिली नाही आपल्याला. आपला लाड पुरवताना कधी गरिबी दाखवली नाही. अरे एवढे उपकार त्या आईचे बापाशी आपल्यावर, एवढ्या गरिबीतून सुद्धा आपल्याला कधी उपाशी ठेवलं नाही. किती सोसिला तिने त्रास, किती सोसिला रे वनवास, स्वतः उपाशी राहुणी तुला भरलेला रे घास, स्वतः उपाशी राहुणी तुला भरलेला रे घास. साऱ्या जन्माची पुण्याई जरी वाहिली तिच्या पायी, साऱ्या जन्माची पुण्याई जरी वाहिली तिच्या पायी, तरी उपकार आईच्या दुधाचे वेडा कधीच फिटणार नाही. तरी उपकार आईच्या दुधाचे वेडा कधीच फिटणार नाही. उपकार आईच्या दुधाचे वेड्या कधीच फिटणार नाही. उपकार आईच्या दुधाचे वेड्या कधीच फिटणार नाही. आई सारखे दैवत दुसरे या धरतीवरती नाही. ही ओळख खूप महत्वाची आहे दादा. आई सारखे दैवत दुसरे या धरतीवरती नाही. जित्यापणी कधी आईची माया या जगाला कळली नाही. जोपर्यंत आई जिवंत आहे, बाप जिवंत आहे, तोपर्यंत त्यांची किंमत या जगाला कळत नाही दादा. दुर्भाग्याची गोष्ट आहे. आणि मेल्यानंतर बुंद्या लाडूच्या पंक्ती घालतो गावाला. आई सारखे दैवत दुसरे धरतीवरती नाही. जित्यापणी कधी आईची माया जगाला कळली नाही. अरे जित्यापणी कधी आईची माया जगाला कळली नाही. सारा जन्म झिजवला गोविंदान आईच्या सेवे पायी. सारा जन्म झिजवला गोविंदान जरी आईच्या सेवे पायी, तरी उपकार आईच्या दुधाचे वेडा कधीच फिटणार नाही. तरी उपकार आईच्या दुधाचे वेडा कधीच फिटणार नाही. तरी उपकार आईच्या दुधाचे वेड्या कधीच फिटणार नाही. उपकार आईच्या दुधाचे वेड्या कधीच फिटणार नाही. हे तुझ्या कातड्याचा जोडा शिवणी, त्या आई बापाचे उपकार कधी फिटणार नाहीत. एक मुलगा आपल्या आईला म्हटला, आई काय उपकार आहेत तुझे माझ्यावर, सांग ना. जेवढे उपकार असतील तेवढे तुझे व्याजासहित परत करतो आई, फक्त उपकार सांग काय आहेत माझ्यावर. आईनं सांगितलं, बाळा राहू दे, तुझ्याच्यानं नाही जमायचं. पोरगा जिद्दीला पेटला, म्हणला आई तू फक्त शब्द टाकून बघ, तुझे व्याजासहित उपकार नाही फेडले तर नाव सांगणार नाही. खूप पैसा आहे ग माझ्याकडे आई, तू फक्त शब्द टाकून बघ. आईनं सांगितलं, बाळा असं आहे ना, एक काम कर, रात्री फक्त माझ्यापाशी झोपायला ये, मग सांगते तुला माझे काय उपकार. आईच्या सांगण्याहून पोरग रात्री झोपण्यासाठी आईजवळ गेलं. आईनं पोरला एक अंथरूण केलं आणि स्वतःसाठी एक अंथरूण केलं. दोघं आपापल्या अंथरुणावर झोपले. आईनं एक पाण्याचा मग भरून आपल्या उशाला ठेवला. मुलाचा डोकला लागल्याबरोबर आईनं मगातलं पाणी घेतलं आणि पोराच्या अंथरुणावर ओतलं, पूर्ण अंथरुण ओलं केलं. आईनं सांगितलं, बाळा उठ, अंथरुण ओलं झालंय, अंथरुण बदलून देते. पोरग पडदिशीने उठलं. आईनं अंथरुण बदललं आणि परत पोरला झोपवलं. पोरगा झोपला, परत पोराचा डोकला लागला. डोकला लागल्याबरोबर आईनं परत मगातलं पाणी घेतलं आणि मुलाच्या अंथरुणावर टाकलं, पूर्ण अंथरुण ओलं केलं. परत आईनं सांगितलं, बाळा उठ, अंथरुण ओलं झाले तुझं, अंथरुण बदलून देते. पोरग उठलं. आईनं ते अंथरुण बदललं. पोरग परत त्या अंथरुणावर झोपलं. परत आईनं तोच प्रकार केला.
असं 10-15 वेळेस झालं. सकाळी पहाटेचे 5 वाजले. पोरला समजलं आपली आई मुद्दामून आपल्या अंतरुणाखाली पाणी ओतते. पोरला राग आला. पोरग चिडलं. आईला म्हटलं, आई तू आईस का कसाईस? मी पाहिलंय तू स्वतः पाणी ओतते आणि मला उठायला सांगते. अगं आई 10-15 वेळेस झाला. आई रात्रभर झोप नाही. सांग ना काय गुन्हा केलाय? त्यावेळी आई हसली आणि त्या पोरला म्हटली, बाळा अरे एका रात्रीत वैतागलास. अरे ज्यावेळेला तू ताना होतास त्यावेळेला तू अशीच अंतर्न वली करायचास. अरे रात्र रात्र जागून काढली पण कोणाला तक्रार केली नाही रे. एका रात्रीत तुला त्रास झाला पण एवढ्या रात्री जागून काढल्या पण मला तुझा कधी त्रास झाला नाही दादा. तुझ्या अंतरुणाचा कधी वास आला नाही मला. तू एका रात्रीमध्ये वैतागलास दादा. बाळा सांग ना कशाने फेडतील आईचे उपकार? पैशानं? गाडी बंगला? नाही दादा. म्हणून तरी उपकार आईच्या दुधाचे वेडा कधीच फिटणार नाही. तरी उपकार आईच्या दुधाचे वेडा कधीच फिटणार नाही. उपकार आईच्या दुधाचे